याआधी मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणारे अजित पवार आज 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र थेट मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणार आहेत। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा ते आढावा घेतील। या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजित पवारांची बैठक आहे। या योजनांची अंमलबजावणी होत नसेल तर थेट बैठकीतून अधिकाऱ्यांना निर्देश दिले जाणार आहेत। दरम्यान अजित पवारांनी एक्स पोस्ट केली आहे। नेपाळमधील परिस्थितीबाबत त्यांनी यावेळी भाष्य केलंय। तसंच पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही अजित पवारांनी केलंय। बघूयात। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्याचे सरकार प्रयत्न करत आहे। राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे। आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच आपली प्राथमिकता आहे असं सुद्धा ते म्हणतात। त्यामुळे पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अजित पवारांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केलंय। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईत महामोर्चा होईल। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन